आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा बोंधू बाबा कॅप्टन अशोक खरात च्या प्रकरणाबाबत व्यक्त केले परखड मत. बोंधू अशोक खरात प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये असे परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ज्या महाविकास आघाडीच्या काळात खरातांच्या संस्थेला नियम लावून पाणी देण्यात आले त्या लोकांनी याच राजकारण करणे योग्य नाही असा टोला लगावला. तसेच रुपालीताई चाकणकर अशोक खरातला गुरुस्थानी मानत होत्या, त्यामुळे त्या पदावर राहणं योग्य नसल्याने त्यांनी त्या पदाचा राजीनामाही दिला. खरात प्रकरणात आता अनेक महिला पुढे येत असून पोलीस दलातील वरिष्ठांकडून याची गांभीर्याने चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः डीजी यांना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाविषयी लक्ष घालण्याकरता या संदर्भात आदेश देण्यात आले आहे. यासाठी स्पेशल SIT नेमण्यात आली आहे. नाशिक सिटी SIM टी मिळून हे काम करत आहे. या संदर्भात कोणाचीही गय केली जाणार नाही. याविषयी कोणाजवळ काही पुरावे असतील तर त्यांनी आणून द्यावे. त्या पुराव्याच्या आधारावर कारवाई होईल, परंतु कोणीही त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. या बोंधू बाबाकडे अनेक लोक जायची. विरोधी पक्षातील कितीतरी लोकांची नावे मी सांगू शकतो. या बोंधू बाबाला भेटणाऱ्यापैकी कोणी जर यात सामील असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. फक्त भेटले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही. त्यामुळे यात कोणीही राजकारण करू नये हा महिलेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आपल्याकडे असलेला तथाकथित शक्तीचा वापर करून महिलांचं लैंगिक शोषण करणे हा फार मोठा गुन्हा आहे. किती झाले तरी खरातांना यांची शिक्षा भोगावीच लागेल. सरकार आणि पोलीस याकरिता जे करावे लागेल ते करण्यात तयार आहे. ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झाला त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले. मुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल. पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये. हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा ही भोगावीच लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे. ज्या मंत्र्यांच्या फोटोसोबत त्यांच्या विरोधकांकडून राजीनामे मागितले जात आहेत, मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात. कोणी कोणासोबत फोटो असू शकतो. पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दूरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागतंय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केलाय त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसतो. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.